10th Science 1, lesson number 2, periodic classification of element. Periodic classification of element. एलिमेंटचं क्लासिफिकेशन या लेसन मध्ये आपल्याला पाहायचं आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सायंटिस्टने जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं ते कशा कशाच्या आधारे केलं हे आपल्याला इथे पाहायचं आहे. हे क्लासिफिकेशन करत असताना इनिशियल टाइम मध्ये अगदी सुरुवातीला हे क्लासिफिकेशन फक्त 2 ग्रुप मध्ये होतं की जे आपल्याला अगोदरच माहिती आहेत, मेटल्स आणि नॉन मेटल्स. मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये हे सुरुवातीला एलिमेंटचं क्लासिफिकेशन झालं. म्हणजे सुरुवातीच्या काळापासून एलिमेंटचं क्लासिफिकेशन चालू आहे. इथे काही मेटल्स आपल्याला दिसतात आहेत, आयर्न, सिल्वर, गोल्ड सारखे की ज्यांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत. इथे नॉन मेटल्स दिसतात आहेत, सल्फर, कार्बन, ऑक्सिजन, की ज्यांच्या प्रॉपर्टी या ग्रुपमध्ये सिमिलर आहेत. मग त्यानुसार त्यांच्या सिमिलर प्रॉपर्टीनुसार त्यांचे ग्रुप पडले, मेटल्स आणि नॉन मेटल्स. पण असे काही एलिमेंट्स त्यानंतर निदर्शनात आले की विच शोज प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. मग लेटर जो अनादर क्लास डेव्हलप झाला, जो अनादर क्लास आपल्या पुढे आला तो म्हणजे मेटलॉइड. म्हणजे इनिशियल टाइमला सुरुवातीला मेटलचे हे 3 प्रकार, एलिमेंटचं 3 प्रकारात क्लासिफिकेशन केलं होतं, मेटल, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. मेटलॉइड्सची काही उदाहरणं आहेत, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक. अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन 3 ग्रुपमध्ये होतं, मेटल, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. तर त्यावेळेस एलिमेंटची संख्या ही कमी होती, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी, एलिमेंटची नावं लक्षात ठेवणं सोपं होतं, सिम्बॉल्स वगैरे. मग नंतर ही एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याची गरज का निर्माण झाली असा प्रश्न सर्वांपुढे आला की व्हाय देयर इज नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. सो द नंबर ऑफ एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग. एलिमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली, त्याचबरोबर त्यांच्या प्रॉपर्टी वाढत गेल्या. नंबर ऑफ एलिमेंट अँड प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर गोज ऑन इन्क्रीजिंग. सो टू रिमेंबर द प्रॉपर्टीज as well as name of elements, their symbols, different scientists started classification of element. म्हणजे यामुळे त्या एलिमेंटच्या क्लासिफिकेशन करण्याची गरज निर्माण झाली, कारण नंबर ऑफ एलिमेंट्स वाढले, त्यांच्या प्रॉपर्टीज वाढल्या. सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अबाउट 1800 फक्त 30 एलिमेंट्स त्यावेळेस माहित होते. ओनली 30 एलिमेंट्स आर वेल नोन. पण टुडेज, आजचा जर विचार केला तर 118 एलिमेंट्स आर नोन. That means number of element increases, their property, chemical, physical properties increases. So to remember this all, the different scientists started the classification of element. मग हेच क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आपल्याला ह्या दुसऱ्या धड्यामध्ये पाहायचंय, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये. पहिला जो शास्त्रज्ञ आहे तो डोबेरायन. डोबेरायनने एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. हे क्लासिफिकेशन करत असताना 1817 मध्ये त्याने सुरुवात केली. त्यावेळेस त्याने ॲटॉमिक मास हा बेस पकडला आणि ॲटॉमिक मास नुसार एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. ते करत असताना त्याने सुरुवातीला 3-3चे एलिमेंटचे ग्रुप केले आणि 3चे ग्रुप केले म्हणून त्याला ट्राइड म्हणलं गेलं. ट्राय म्हणजे 3, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट म्हणून त्याला ट्राइड म्हणायचं. पण हे जे 3 एलिमेंट ग्रुपमध्ये घेतले हे साधारण सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असलेले घेतले आणि त्यांची अरेंजमेंट करताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नुसारच केली. सो पहिले फर्स्ट डेफिनेशन अशी होईल, व्हॉट इज मीन बाय ट्राइड, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी इज नोन ॲज ट्राइड. मग हे एक ट्राइड आपल्या समोर आहे. डोबेरायनचं जे त्रिक त्याला म्हणता येईल, त्यामध्ये पहिला एलिमेंट आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. त्यांचे ॲटॉमिक मासेस पण दिलेत 6.9, 23, 39.1. यावरनं डोबेरायनने त्याचा लॉ दिला, किंवा यावरनं आपल्याला त्याचा लॉ लक्षात येईल की डोबेरायनने कशा पद्धतीने लॉ सर्वांसमोर मांडला. पण इथे जर बारकाईने टेबल पाहिला, ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट आर इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ते मांडलेले आहेत. हे घेताना सिमिलर केमिकल प्रॉपर्टी असलेलेच एलिमेंट घेतले. म्हणून पहिलं वाक्य लॉ मधलं आपल्याला असं म्हणता येईल, व्हेन केमिकली सिमिलर एलिमेंट, दी सिमिलर एलिमेंट वेर अरेंज इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस.
इन अ ट्राइड. ट्राइड म्हणजे 3च्या ग्रुपमध्ये. When chemically similar element were arranged in the order of increasing atomic masses in triad, then the atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of two elements remain in a triad. याचा अर्थ काय की मधल्या इलेमेंटचा जो atomic मास असेल हा त्या ट्राइड मध्ये उरलेल्या 2 इलेमेंटच्या atomic मासेसच्या मीन एवढा असेल. हे या लॉ मध्ये सांगितलं गेलं. म्हणजे सगळेच इलेमेंट त्यावेळेस माहित असलेले डोबेरायनरला ट्राइड्स मध्ये क्लासिफाय करता आले नाही. मग ते त्याच्या डिमेरिट्स मध्ये जाईल. डिमेरिट्स जर विचारलं तर हे डिमेरिट्स आपल्याला लिहिता येईल. ऑल द एलिमेंट्स वेल नोन ऍट दॅट टाइम could not classified into triad by डोबेरायन. डोबेरायननुसार डोबेरायनरला सगळे इलेमेंट ट्राइड मध्ये क्लासिफाय करता आले नाही. सिस्टम ऑफ ट्राइड वॉज नॉट युजफुल टू क्लासिफाय ऑल द एलिमेंट्स. हे 2 पॉइंट डिमेरिट्स म्हणून लिहायचे. जे आता क्लासिफिकेशन ट्राइड्स मध्ये केलं लॉ आणि त्याचं उदाहरणानुसार आपल्याला लॉ समजून घ्यायचा. अगोदरच्या आताच टेबल मध्ये आपण पाहिलं की ट्राइड मध्ये काय आलं तर शॉर्टकट मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर लिनाके लिथियम सोडियम पोटॅशियम लिनाके 6.9 23 39.1. मग हेच उदाहरण आता आपल्याला समजून घ्यायचं की खरंच अरिथमॅटिक मीन मिडल एलिमेंट एवढा येतोय का. So the mean of atomic masses of lithium and potassium is equal to त्यांचे atomic masses घेतले 6.9 plus 39.1 मीन आहे म्हणून डिवाइडेड बाय 2 आला. 2 इलेमेंट डिवाइडेड बाय 2. ऍडिशन झाली 46 डिवाइडेड बाय 2 तसेच आहे. सो मीन ऑफ atomic masses of lithium and potassium is equal to when we divide by 2 we get 23. And 23 is the atomic mass of sodium, that means middle element. So final statement is like that: mean of atomic masses of lithium and potassium in a triad is equal to the atomic mass of middle element, that means sodium. अशा पद्धतीने ट्राइड्स लॉ इथे उभे होतो. ट्राइड्स लॉची अजून काही उदाहरणं टेक्स्टबुक मधल्या पेज नंबर 16 वर दिलेली आहेत. सेकंड उदाहरण इथं दिलेलं आहे पहा, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. तिसरं उदाहरण लक्षात ठेवता येईल क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्यांचे ऍटॉमिक मासेस दिलेले आहेत. मिडल एलिमेंटचा ऍटॉमिक मास हा त्या ट्राइड मध्ये उरलेल्या 2 इलेमेंटच्या ऍटॉमिक मासेसच्या मीन एवढा असतो. हे आताच आपण ह्या उदाहरणामध्ये पाहिलं. तर पेज नंबर 16 वर इथे खाली तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर तुम्ही विद्यार्थ्यांनी ही 3 उदाहरणं अशा पद्धतीने सोडून पाहायची की मिडल एलिमेंटचा ऍटॉमिक मास हा त्या ट्राइड मध्ये उरलेल्या 2 इलेमेंटच्या ऍटॉमिक मासेसच्या मीन एवढा येतोय का नाही. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी करता येईल आणि ह्या पहिल्या उदाहरणाचा अधिक सराव तुमचा होईल. नेक्स्ट सायंटिस्ट जो आहे त्याने इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं तर जॉन न्यूलँड्स. न्यूलँड्सने इलेमेंटचं क्लासिफिकेशन करताना पुन्हा ऍटॉमिक मास नुसारच इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं, परंतु ते करताना मात्र 8-8च्या ग्रुपमध्ये केलं आणि ते करताना म्युझिकल ऑक्टेव्ह नुसार केलं. जशी म्युझिकल ऑक्टेव्ह आपल्या सर्वांना माहिती आहे, सा रे ग म प द नि सा. पहिला सा येतो आणि 8 नंबरचा पण सा येतो, लेटर सेम्स येतात. मग तेच न्यूलँड्सने त्याच्या ऑक्टेव्ह लॉ मध्ये सांगितलं. 8-8चे ग्रुप केलं म्हणून त्याला ऑक्टेव्ह म्हणलं. त्याच्या अगोदरच्या लॉ मध्ये 3-3चे ग्रुप होते म्हणून त्याला ट्राइड म्हणलं. मग ऑक्टेव्ह लॉ मध्ये काय सांगितलंय तर न्यूलँड्सने इलेमेंटचं क्लासिफिकेशन करताना 1866 मध्ये हे इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. ऑक्टेव्ह लॉ स्टेट दॅट when chemically similar elements were arranged in the order of increasing atomic masses, same sentences, then the properties of 8th element are similar to the properties of first element. यावरनं काय लक्षात ठेवायचं की म्युझिकल ऑक्टेव्ह नुसार
पहिला लेटर जो होता तोच 8वा लेटर होता. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 8 इलेमेंट आर सिमिलर टू द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट इलेमेंट लाईक म्युझिकल ऑक्टेव्ह. हे न्यूलँड्सने ऑक्टेव्ह लॉ मध्ये सांगितलं. पण हा न्यूलँडचा ऑक्टेव्ह लॉ फक्त कॅल्शियम पर्यंतच ओबे झाला. पुढील इलेमेंटसाठी मात्र तो ओबे झाला नाही. हे इथं आपल्याला न्यूलँड्सच्या ऑक्टेव्ह लॉचं उदाहरण दिसत आहे. या पद्धतीने आपल्याला मांडायचं आणि सांगायचंय की फर्स्ट इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या 8 इलेमेंटच्या प्रॉपर्टी एवढ्या असतील. म्हणजे कोणाकोणाच्या प्रॉपर्टी सेम असतील. तर लिथियम घेतला तर लिथियमच्या प्रॉपर्टी ह्या सोडियम सारख्या असतील. अशा पद्धतीने प्रॉपर्टीज ऑफ 8 इलेमेंट आर सिमिलर टू द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट इलेमेंट. न्यूलँड्सच्या ऑक्टेव्ह लॉ मध्ये सुद्धा काही मेरिट्स डिमेरिट्स होते. त्याचे डिमेरिट्स काय होते? तर न्यूलँड्स ओनली क्लासिफाय 56 इलेमेंट इन द टेबल ऑफ 7/8. 7/8 टेबल मध्ये ओनली 56 इलेमेंट क्लासिफाय करू शकला. सर्वच्या सर्व इलेमेंट क्लासिफाय करता आले नाही. देन दिस लॉ, न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ, was found applicable only up to calcium. Newland's octave did not have place for newly discovered element, and the properties of new element did not fit in the octave law. अशा पद्धतीने काही डिमेरिट्स न्यूलँड्सचे आपल्याला सांगता येईल. न्यूलँड्स नंतर नेक्स्ट जो सायंटिस्ट आहे तो दिमित्री मेंडेलिव्ह. दिमित्री मेंडेलिव्हने सुद्धा इलेमेंटचं क्लासिफिकेशन करताना ॲटॉमिक मासेस नुसारच केलं. पण दिमित्री मेंडेलिव्हने या अगोदरच्या 2 सायंटिस्टने जे केलं ते न करता पूर्ण टेबल तयार केला. तो टेबल तयार करताना काही ग्रुप्स आणि पिरियड्स वापरले. या अगोदरच्या सायंटिस्टने इलेमेंटचे ग्रुप केले होते, पण दिमित्री मेंडेलिव्हने मात्र टेबल तयार केला. दिमित्री मेंडेलिव्ह डेव्हलप द पिरियडिक टेबल ड्युरिंग 1869 to 1872. Mendeleev classified the elements on the basis of atomic masses. 63 elements were classified in that table. The table is based on physical and chemical properties of element. This table consists of groups and periods. As I say now, आता सांगितल्यानुसार ग्रुप्स आणि पिरियड्स त्याच्यामध्ये आहेत. So what is meant by group? Vertical column is known as group and horizontal rows is known as periods. Mendelew's periodic law. Mendeleev पिरियडिक लॉ काय आहे? फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. याचा अर्थ काय? ऍज द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट इन्क्रीजेस वी फाउंड द रिपिटेशन इन द प्रॉपर्टी. जसं ॲटॉमिक मास वाढत जाईल तसं आपल्याला प्रॉपर्टीमध्ये रिपिटेशन पाहायला मिळेल. सो पिरियडिक फंक्शन, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. प्रॉपर्टीज आणि मेरिट्स मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलचे काय? दिस पिरियड टेबल वॉज बेस्ड ऑन ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स वेअर करेक्टेड बाय देअर पोझिशन इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल तयार करत असताना काही एलिमेंटचे ॲटॉमिक मास हे टेबल मधल्या पोझिशन नुसार दिमित्री मेंडेलिव्हने करेक्ट केले. सो द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट वेअर करेक्टेड बाय देअर पोझिशन इन द पिरियडिक टेबल. देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅस इन इनिशियल टाइम. सुरुवातीच्या टेबलमध्ये नोबल गॅस साठी कुठलीही प्लेस नव्हती. बट झिरो ग्रुप वॉज क्रिएटेड विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल अँड नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल बाय दिमित्री मेंडेलिव्ह. मेंडेलिव्ह लिव्ह or kept the 3 vacant places in the periodic table for unknown elements, and these unknown elements are known as Eka boron, Eka aluminum, Eka silicon, and after discovery they are renamed as scandium, gallium and germanium. म्हणजे मेंडेलिव्हने त्याच्या पिरियड टेबल मध्ये 3 रिकाम्या जागा सोडल्या होत्या. त्या जागी माहित असतील, त्या जागी जे एलिमेंट आहेत त्यांची नावं माहित नव्हती म्हणून त्यांना टोपण नावं दिली. इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन. आणि ज्यावेळेस त्या एलिमेंटचा व्यवस्थित शोध लागला त्यांची पुन्हा नामकरण करण्यात आलं आणि त्यांना अशी नावं दिली. त्यांची मूळ नावं त्यांना देण्यात आली स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मेनियम. तर मॅच द फॉलोइंगला हे लक्षात ठेवा. इका बोरॉन, स्कॅन्डियम, इका अल्युमिनियम, गॅलियम आणि इका सिलिकॉन